नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण लसणेबद्दल बोलणार आहोत. आपल्या रोजच्या जेवणात वापरलं जाणारं प्रमुख घटक म्हणजे लसूण. यातल्या विलक्षण औषधी गुणधर्मांमुळे याला अमृतासारखं मानलं गेलं आहे. आपल्या पुराणांमध्ये याला महाऔषध असं सांगितलं गेलं आहे. लसणेत भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम आहे आणि आयर्न, आयोडीन, व्हिटॅमिन ए, सी, बी कॉम्प्लेक्सचा अंशही त्यात आहे. त्यामुळे साधारण रोगांपासून ते मोठमोठ्या आजारांपर्यंत सगळ्या आजारांना नष्ट करण्याचं शक्ती देखील लसणेत आहे. सर्दी, खोकला, दमा किंवा कोणताही श्वासविकार असेल तर त्यावर लसूण हे एक रामबाण उपाय ठरते. जर जुनाट सर्दी किंवा खोकला झाला असेल तर 2-3 पाकळ्या लसूण दुधात उकळून ते दूध प्यायल्याने सर्दी खोकला पूर्णपणे बरा होऊन जातो. जर व्हूपिंग कफ किंवा डांग्या खोकल्याचा त्रास झाला असेल लहान मुलांना तर लसणेच्या रसात थोडंसं ऑलिव्ह ऑइल घालून ते छातीला आणि पाठीला चोळल्याने डांग्या खोकला देखील बरा होतो. लसूण खाल्ल्याने सायनसच्या पोकळीतील, आपल्या श्वासनलिकेतील कफ ही विरघळण्यास मदत होते आणि ते घामावाटे टॉक्सिन्स पूर्ण बाहेर निघून जातात. लसूण पोटावरील चरबी किंवा ॲब्डॉमिनल फॅट कमी करण्याससुद्धा मदत करते. 2-3 लसणेच्या पाकळ्या, आवळ्याचा रस, थोडं सैंधव आणि भाजलेलं हिंग घेऊन एकत्र करून खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आपला फॅट बर्न होतो. पोटाचे विकार झाले असतील तर लसूण फारच उपयुक्त ठरते. लसूण पचनसंस्था सुधारते आणि त्यामुळे ॲसिडिटी, गॅस, पोट दुखणे, मूळव्याध, जुलाब, कॉन्स्टिपेशन असे विकार बरे होतात. त्यामुळे रोजच्या जेवणात लसणेचा वापर नक्कीच करावा. ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांनी लसूण रोज नक्कीच खावेत. लसणेत ॲलिसिन नावाचा एक घटक आहे. ते अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट आहे. त्यामुळे शरीरातलं इन्सुलिनचं प्रमाण किंवा सिक्रिशन वाढतं आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतं. जर आमवात किंवा संधिवात म्हणजेच आर्थरायटिसचा त्रास असेल तर रोज 2-3 लसणेच्या पाकळ्या गाईच्या तुपामध्ये तळून रोज जेवणापूर्वी खाल्ल्याने आमवात आणि संधिवात देखील बरा होतो आणि जर कंबरदुखीचा त्रास असेल तर तोही बरा होतो. कोणताही भाग जर दुखत असेल तर लसूण चिरडून ते त्या भागावर लावल्याने ते भाग दुखणंही थांबतं. जर लकवा किंवा पॅरालिसिसचा त्रास झाला असेल तर लसूण तिळाच्या तेलामध्ये तळून खाल्ल्याने फायदा मिळतो. पॅरालिसिस आणि लकवा बरा होतो. जर लकव्यामुळे तोंड वाकडं झालं असेल तर तेही बरे होते. लसूण रोज खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका अडवता येतो. लसूण नियमित खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतो. रक्त पातळ होतं आणि रक्तवाहिन्या कडक होत नाहीत. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं आणि बीपीसुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी रोज लसूण दुधामध्ये उकळून ते दूध प्यायल्याने आराम मिळतो किंवा त्यांनी 2-3 लसूण कच्चेच तसेच चावून खावेत. त्याने फार फायदा होतो. रोजच्या आहारात लसणेच्या चटणीचा समावेश नक्कीच करावा. लसूण, पुदिना, धणे, जिरे, मिरे आणि सैंधव एकत्र करून चटणी बनवावी व ती नियमित खावी. याने बीपी कंट्रोलमध्ये राहतो आणि कमी होण्यास मदत होते. जर मायग्रेनचा त्रास होत असेल तर लसणेच्या रसाचे थेंब नाकात घातल्याने डोकेदुखी थांबते. जर डिप्रेशनमध्ये कोणी असेल तर त्यांनी लसूण आपल्या जेवणात नक्कीच खावे, कारण त्याने स्ट्रेस, मानसिक ताण आणि उदासीनता दूर होते. मासिक पाळी थांबल्यानंतर स्त्रियांमध्ये शारीरिक बदल होतात. अशक्तपणा येतो, हाडे ठिसूळ होतात. अशावेळी रोजच्या जेवणामध्ये लसणेचा वापर नक्कीच करावा. ज्यांना ऑस्टिओपोरोसिस झालं असेल म्हणजेच हाडे ठिसूळ झाली आहेत त्यांनी रोज लसूण खाल्ल्याने हाड्यांना बळ मिळते. लसणेत मोडलेलं हाड जोडण्याचं एक विलक्षण गुण आहे. त्यामुळे ज्यांना फ्रॅक्चर झालं आहे त्यांनी रोजच्या आहारात लसणेचा समावेश नक्कीच करावा. फुफ्फुसांचा TB किंवा निमोनिया झाला असेल तर लसूण त्यावर फारच गुणकारी ठरते. 1 लिटर पाणी आणि पाव लिटर दूध एकत्र करून त्यात लसूण घालून ते चांगले उकळून ते पाणी दिवसातून 3 वेळा घेतल्याने TB सारखा आजारही बरा होतो. कॅन्सरमध्ये आलेली गाठ देखील कमी करण्यास लसूण गुणकारी ठरते आणि हे सिद्ध झालं आहे. कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार असेल
तरी ते लसूण खाल्ल्याने बरे होते. लसूण रक्त शुद्ध करते, त्यामुळे एक्झेमा, पिंपल्स, गळवे असे अनेक त्वचाविकार लसूण खाल्ल्याने आणि लसूण त्वचेवर चोळल्याने बरे होतात. लसूण त्वचा, हाडं, ग्रंथी म्हणजेच ग्लँड्स आणि लंग्सची झालेली झीज भरून काढते आणि आतड्यातील स्त्रावही सुरळीत करते, म्हणजेच आपल्याला पुन्हा तारुण्य प्राप्त करून देते. म्हणून प्रामुख्याने थंडीत आणि पावसाळ्यात लसणेचा वापर नक्कीच करावा. लसूण एक प्रिव्हेंटिव्ह औषध म्हणून काम करते, मेंटेनन्सचं काम करते. म्हणून रोज किमान 2-3 पाकळ्या लसणेच्या नक्कीच खाव्यात आणि आपली तब्येत चांगली ठेवावी.